आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, गेल्या काही दिवसात विरोधकांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। रविवारी निवडणूक आयोगानं समोर येऊन आरोपांना आणि प्रश्नांना उत्तरं दिली, पण त्यांच्या उत्तरानं देशाचं समाधान झालं का, हा खरा सवाल आहे। सत्ताधारी, विरोधक आणि अगदी निवडणूक आयोग एकमेकांवर काय राजकीय टीका टिप्पणी करतात यात या देशाला कवडीचा रस नाही। देशातल्या मतदारांना पारदर्शक निवडणूक आयोग हवाय, बस। प्रश्न आहे, लोकांच्या मनातल्या प्रश्नांना खरंच पत्रकार परिषदेतून उत्तर मिळालं का? जर त्याचं उत्तर काही प्रमाणात हो आहे, तर काही प्रमाणात आजही काही प्रश्न अनुत्तरितच आहे। निवडणूक आयोगाची काही उत्तरं तार्किक आणि पटण्यासारखी, तर काही अजिबात पटण्यासारखी नव्हती, ती जवळपास हास्यास्पद होती। कुठली तीही सांगतो। प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज कसं देणार असा सवाल विचारला, पण निवडणूक आयोग महिलांच्या मागे लपून लपवा छपवी करतंय असा विरोधक आरोप करताय। कारण समजा उद्या एखाद्या सोसायटीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले, त्यात एका घरात चोरी झाली, त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा म्हटल्यावर सोसायटीतल्या बायका मुलींचे फुटेज दाखवायचे का असं उत्तर त्या सोसायटीने दिलं तर चालेल का हो? नाही ना। प्रश्न आहे, सीसीटीव्ही बसवले कशाला? पारदर्शकतेसाठी बसवलेले कॅमेरे जर कुणाला दाखवताच येत नसतील तर मग त्याचा उपयोग काय? बरं, मतदान करताना सगळे अंगभर कपड्यातच होते की, एवढं आक्षेपार्ह असण्याचं कारण काय? मतदान केंद्राच्या बाहेर सेल्फी पॉइंट तर निवडणूक आयोगानंच बसवले होते की, मग प्रॉब्लेम काय? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। सीसीटीव्ही नसते तर चंदीगडमध्ये निवडणुकीत केलेला जो घोळ होता तो कधीच समोर आला नसता असा दावा केला जातोय। शिवाय महाराष्ट्रात खरंच 40 लाख नवीन मतदारांची नोंद केली का, यावर समाधानकारक उत्तर अजून मिळालं नाही। एवढंच नाही, डिजिटल वोटर लिस्ट का देत नाहीत या प्रश्नावरही निवडणूक आयोग पुन्हा प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित करत आहे, जे विरोधकांना अजिबात पटत नाही। पण असे काही मुद्दे नक्की आहेत जे आयोगाने मांडले, जे पटण्यासारखे होते। राहुल गांधींनी विचारलं होतं की अनेक मतदारांचा घर क्रमांक 0 किंवा 1च कसा आहे? त्याला उत्तर दिलं गेलं की कोट्यवधी लोकांच्या घरांचा क्रमांक 0 आहे, कारण ग्रामपंचायत, नगरपालिका त्यांनी त्या घराचा क्रमांक घेतलेला नाही। शहरांमध्ये अनधिकृत वस्त्या आहेत, तिथं लोकांच्या घरांना क्रमांक मिळालेला नाहीये। अनेक घरांना नंबर नसतात, त्यामुळे त्यांचा नंबर 0 नोंदवला जातो। हे निवडणूक आयोगाचं उत्तर पटण्यासारखं आहे। राहुल गांधींनी उदाहरण देत आणखी एक प्रश्न विचारला होता की निवडणूक आयोग मतदारांची डुप्लिकेट नावं इतर ठिकाणच्या याद्यांमधून का बरं हटवत नाही? यावर निवडणूक आयोगानं सांगितलं की त्या व्यक्तीचं लोकेशन बदललं, गाव बदललं, मात्र त्यानं जुन्या यादीतून त्याचं नाव हटवलं नाही, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली। एकूणच काय, तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, काही प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीयेत। जोपर्यंत मतदारांना समाधानकारक उत्तरं मिळणार नाहीत, तोवर मतदारांच्या मनातला संशय कायम राहणार आहे। त्यामुळे दोन्ही बाजू आता समोर आलेल्या आहेत, त्यामुळे चर्चा अधिक चांगली करूया, जाणून घेऊया की या सगळ्यातले वेगवेगळे पदर काय आहेत। पण त्यासाठी बघूया हा खास रिपोर्ट। सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे संभव नहीं। हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी। इलेक्शन कमीशन मुझे कहता है आप एफिडेविट दीजिए, मुझसे एफिडेविट मांगता है। राहुल गांधींच्या मतचोरीचे आरोप आणि त्यानंतर रंगलेलं हे वाकयुद्ध। हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी। इलेक्शन कमीशन मुझे कहता है आप एफिडेविट दीजिए, मुझसे एफिडेविट मांगता है। राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली, मात्र या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं खरंच राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं का, याबद्दल साशंकता निर्माण होतीये। कारण मतचोरीच्या आरोपानंतर ज्या प्रकारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश बोलले, त्यातून हा प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा बनल्याची चर्चा आहे। राहुल गांधींनी काय प्रश्न विचारलेला आणि त्यावर ज्ञानेश्वर कुमार काय बोलले, तुम्हीच पहा। हमने पब्लिकली कहा, इलेक्शन कमीशन को कहा, महाराष्ट्र में more voters added in 5 months than 5 years, and then huge jump in voter turnout after 5 p.m. and everybody saw this.
very suspicious. And Maharashtra mein we found at the state level that Lok Sabha और विधान सभा के बीच में 1 crore new voters came into the game. वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है। राहुल गांधींच्या आरोपांमुळे देशातल्या मतदारांच्या मनात निर्माण झालेले सवाल अजूनही अनुत्तरित आहेत। निवडणूक आयोगानं या शंकेला दूर करणं गरजेचं होतं, पण ज्या प्रकारे विरोधक मतचोरीचं राजकारण करतायत, निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनीही तोच सूर धरत पुन्हा एकदा राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्राची मागणी करून राजकारण तापवलं। मग काय, राहुल गांधींनीही ज्ञानेश कुमारांच्या या प्रत्युत्तराचा समाचार घेत पुन्हा हल्ला चढवला। अगर मतदाता सूची में आपका नाम एक बार और है तो आपने 2 बार मतदान किया होगा और कानूनी अपराध किया होगा, और मेरे सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे संभव नहीं। हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी, तीसरा विकल्प नहीं है। आपके माध्यम से मैं ये भी कहना चाहता हूं, अगर 7 दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं। इलेक्शन कमीशन क्या कहता है? इलेक्शन कमीशन मुझे कहता है आप एफिडेविट दीजिए, मुझसे एफिडेविट मांगता है, मगर जब अनुराग ठाकुर वही बात कहता है जो मैं कह रहा हूं, उससे एफिडेविट नहीं मांगता है। निवडणूक आयोग ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर बोलतंय, त्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीकास्त्र डागलंय। एवढंच नाही तर इंडिया आघाडीनं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे। त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी मतचोरीवरून पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचं पाहायला मिळतंय। हा ॲरोगन्स, ही मगरुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेल्या, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही। हा ॲरोगन्स भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे, त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत। ॲफिडेव्हिट कोणाकडे मागतात? राहुल गांधीकडे। या देशाची 80 कोटी जनता ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे। जेव्हा नेतृत्व क्षीण होतं, नेतृत्व क्षमता संपतं, पक्ष लयात जातो, तेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी वाचवतायत। आज जे परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, राहुल गांधी खास करून तुम्ही विचारलं मला, त्यांना आपलं नेतृत्व हे टिकवण्याकरता आणि काँग्रेस पार्टी टिकवण्याकरता निवडणूक आयोगाचा सहारा घ्यावा लागतं। खरं तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर मतचोरीवरून तापलेलं राजकारण थांबण्याची अपेक्षा होती, पण पत्रकार परिषदेत मूळ प्रश्नांना बगल दिल्यानं बिहार विधानसभेच्या तोंडावर या अनुत्तरित प्रश्नांनी विरोधकांना पुन्हा एकदा हवा द्यायला संधी मिळाली आहे। त्यामुळे मतचोरी आणि SIRच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण येत्या काळात आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।